नमस्कार मैत्रिणींनो, चॅनलवर सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकता आज पहिलंच ब्लाऊज आहे। इतक्या जास्त स्टोनचं आणि ते म्हणतात ना राम 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 म्हणतच हे ब्लाऊज पूर्ण मला शिवायला लागले, तरीसुद्धा काही फरक पडला नाही। 2 सुया मोडायच्या ती मोडल्याच, पण ब्लाऊज रेडी झालं याची एक खुशी आहे। तर तुम्ही पाहू शकता हे आहे दुसरं ब्लाऊज, एकदम सिंपल पानगळा आहे। याच्यासुद्धा बॉर्डरला स्टोन आहेत, पण तेवढा काही त्रास नाही झाला शिवायला। तर हे आहे काठपदर साडीवरचं ब्लाऊज आणि मी तर कन्फ्यूज होते, कारण का हे साडीसारखंच ब्लाऊज आलेलं आहे, पण शिवल्यानंतर रेडी केल्यावर छान वाटते। हे पहा, याला अशा प्रकारे मी समोसा लेस लावून नॉर्मल डिझाईन बनवली आणि ही आहे साडी आपण 2 नंबर ब्लाऊजवरची पाहिली आहे। मी आज केलेलं पूर्ण काम आहे। हे साडीला फक्त पिको केला आहे, त्यांना पिको फॉल नको होता। ह्या साडीला सुद्धा मी पिको फॉल केलेला आहे। ह्या साडीवरचं तुम्हाला स्टार्टिंगला ब्लाऊज दाखवलं होतं आणि ही ती साडी आहे जे सेम कलरचं ब्लाऊज आलं होतं त्या साडीवर आणि कन्फ्यूज झाले होते, पण ह्या साडीला सुद्धा मी पिको फॉल केलेला आहे। तर आजचं आपलं रेडी काम पाहायचं म्हटलं तर तुम्ही पाहू शकता, एक साडी ही ब्लाऊज आणि ह्या साडीवर पिको करून ही साडी मी ब्लाऊज आणि साडी रेडी केलं, त्यांना उद्याच्याला द्यायचं आहे। तर हे पहा, हे सुद्धा एक ब्लाऊज आणि एक साडी पिको फॉलची मी रेडी केलेली आहे, ती सुद्धा मला उद्या द्यायची आहे। आणि हे पहा, ही साडी आहे आणि ह्या साडीवरचं हे राम 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 ब्लाऊज आहे, हे सुद्धा मी रेडी केलेलं आहे। तर आज आपलं एवढं काम रेडी झालं आहे। त्याचबरोबर मी एक ब्लाऊज कटिंग केलेलं होतं ते राहिलेलं आहे, ते उद्या